यू कॉल युअरसेल्फ ॲज अ शेफ राईट? नाही, आचारी मी. सांग मग मला रेसिपी काय? मी कुठं व्हिडिओ पाहिला? एक आचार्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे ना. इंटर्नशिप चालू आहे आचार्याची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आज. नमस्कार मित्रांनो, हा आमचा तिसरा ब्लॉग आहे आणि आज आहे संडे, एकादशी, आषाढी एकादशी आहे. तर आम्ही सकाळी खिचडी, देन भगर, रताळे असं सगळं काही खाल्लंय, पण संध्याकाळी आमच्या आहोंना काहीतरी दुसरं खायचं होतं. मग मी ठरवलं की आपण खाऊयात साबुदाणा वडे. आणि गंमत अशी की आमच्या यांना साबुदाणे वडे येत नाही, कुणालाही येत नाहीये. तर आपण आत्ताच आम्ही एक YouTube व्हिडिओ बघितलाय, 2-4 बघितले, आता आपण ट्राय करूयात. स्वागत आहे तुमचं आज तरतराट व्लॉग मध्ये, कारण की आज तरतराट होणार आहे. तरतराट तेलात आता तरतराट होणार आहे साबुदाणे वडे. ठीक आहे, आता मी हे एवढे बटाटे घेतलेत, मला थोडे सोलून द्या. तोपर्यंत मी काय करू, सोलतो. एक व्हिडिओ बघते, मी विसरले काय करायचं. आपण टाकूयात. आणि काय केलंय, साबुदाणा घेतलाय, आपण साबुदाणा घेऊयात. 2 मिनिटात सोलून देतो तुला बटाटे. पुढे काय आहे लिरिक्स नाही माहित. हे सोलून झाले तुमचे बटाटे? कस काय मग बटाटे घालू काय डोक्यात? याचे तुमच्या डोक्यात ऑलरेडी आहेत. तुमच्या ना तू करू का, तुमच्या नामच्या करते तुम्ही बोला ना, तू बोललास ना तुमच्या. अरे ते असंच बोललो. ठीक आहे, किसतोय तर खरं, पण हातातून सटक काय करू तर करू काय? काम करा, कामच चालू आहे. न बडबड करता काम करा. काम कोण सांगतंय? जास्त काम आणि कमी बडबड. बर, ऐका कसा आहे मग सल्ला, आणि कोण देते सल्ला? बडबड कोणाच्या जास्त असतात? तुम्हाला जन्मसिद्ध आणि लग्नसिद्ध हक्क आहे. हो, ते सगळं खरं आहे हो, पण तूच असं करते ना, जास्त बडबड काम कमी. स्वयंपाक तूच बनवतो ना इथे रोज. तोपर्यंत आमच्या साहेब बटाटे किसतात, असं चालू आहे, दिसतंय. आता याचं काय करू, असं दाबू गेला? हा चालेल, ठीक आहे, झालं. द्यायच्या टाकून मंगेश शेफ बरोबर का? बरोबर. अजून काय टाकलं की नाही? बघ ना काय टाकलंय. बटाटा टाकला, जिरे टाकले, थोडंसं आलं टाकलंय, गेस पण नको आपण टाकायला. थोडंसं लिंबू पण पिलंय, थोडंसं लिंबू प्यायचंय. लिंबू तर लयच आवडतं, लिंबू तर पिळाच लागेल, असलं काय नसलं. पण थोडंसं लिंबू पिळूयात. झालं का? 1 तास लावलाय ते. अरे झालं. दे टाकून त्याच्यात. हे बघा मित्रांनो, माझी कसरत बघ जरा. टाकू का मग? टाका, सगळं सगळं. हा, सगळं दे टाकून. आता टाकलं तर आहे सगळं. एक्सक्यूज मी. हो, या ना. धन्यवाद. जरा मेन शेफला जरा जागा करायची, साईड शेफने. असं का मी असं? तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. इथे साबुदाणा एवढाही कच्चा राहिलाय थोडंसं, असं वाटतंय. काय वाटतंय मग, कसं होईल? आय रिअली डाऊट. होईल. अंजली इज द शेफ, मंगेश इज द आचारी. खरं आहे का नाही? बात तो सही आहे का नाही का? खोटं बोलली? तुम्ही सांगा कमेंटमध्ये कोण शेफ आहे आणि कोण नुसती बडबड आहे. बडबड तर माझी पेक्षा तुझी जास्त आहे. मिरची राहिली, हे असं आहे तुझं. मिरची घ्या. काय शेफ बनणार तू? You call yourself as a chef, right? नाही, आचारी मी.
ओके फाईन. सांग मग मला रेसिपी काय. रेसिपी मी कुठं व्हिडिओ ह्याची. पाहिला. नाही पण एक आचार्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे अरे ना. इंटर्नशिप चालू आहे आचार्याची. पेड इंटर्नशिप आहे की कशी इंटर्नशिप आहे. पेड नाही बाबा, फुकटची. पैसा नाही पाणी नाही, पोटासाठी करावं लागत. खरं आहे की नाही. केस जरा मागे माझा करता पैसायचा. केस आहे का ते. केस नाहीये, केस मागे असं असतं ते. तू इंटर्नशिपला आलायस, मी इंटर्नशिप लावली नाहीये मराठीची. सो प्लीज जरा चिकट लागतंय हे. होईल का चांगलं. ते तेल बिल टाकायचं नाही इंटर्नशिप वाले. आधी गोळे करायचे. हा गोळे करायचे आता गोळे. चला आता गोळे करूया. मीठ काय शेफ बनणार, काय खरं नाही भाई. मीठ टाक थोडं. इंटर्नशिप कडून तू काय अपेक्षा करणार आहे. शेफ असं करायला लागला. खूप चिकट झालंय आय गेस. एवढं चिकट असतं का. ठीक आहे, हा सांगायला नको. थोडंसं कूट टाकलं म्हणजे ते हे होईल. थोडंसं घे. चमचाने टाक ना, चमचाने. हायजीन इज इम्पॉर्टंट. अरे काय अजून बच्चन आणलं. अजून थोडंसं घे. अजून घे. आतासाठी घे. ठीक आहे, थांब. पण बघूया हा कसा होतोय. तोपर्यंत एक काम करतो, हे जे तेलाने ह्याच्यात दे टाकून. नाही थोडंसं पहिल्यांदा गरम कर. ते तवा जरा हे नाही थोडंसं गरम कर. आता जरा पाणी आहे, नाही तर आपली दिवाळी होईल आज. तेच तर म्हणलं. स्वागत आहे आमच्या तरतराट व्लॉग मध्ये. खरं की नाही. खूपच झाले हे. ओल्या सांगवी अगं पुढचं बोल बाई. लिरिक्स नाही माहित मला. तुला माहित, तुला नाही माहित. मित्रांनो काय वाटतं तुम्हाला, प्लॅन सक्सेस होईल का. नाही झाला तरी खावं लागेल. आता ते तर आहेच, खावं तर लागणारच. कसं का हो की नाही. तर मित्रांनो तेल आता तळत आहे. तेल तळत आहे. तेल तळत आहे. मग काय होतं, गरम होतं का. तेच म्हणतो इंटर्नशिप आहे, जरा तेलात काहीतरी तळतं, तेल नाही तळत. सांभाळून घ्या हो, इंटर्नशिप चालू आहे. ठीक आहे, आपण आता पहिला टाकूयात आतमध्ये. मोबाईल असा तो पोहतोय की तो तरंगतोय. तरंगतोय, तो विरघळून जातोय. बुडाला जाईल. सी दॅट. पहिला वडा जातोय पाण्यात पोहायला. तेलात पोहायला. तेलात पोहायला. तरतर तरतर तरतर. अरे शेप एवढा घाबरतोय, इंटर्नशिप पळून जाईल. इंटर्नशिप वाला दाखव ना सगळ्यांना. बरोबर एकच टाकलाय आम्ही आधी. ठीक आहे, बस आता बघा चांगला तरंगलाय, पोहलाय. पोहतोय की नाही. विठ्ठलाची कृपा. चांगला झालाय. आता खाल्ल्यावर काय. तेच म्हणलं, आता खाल्ल्यावर कळेल ना. खाल्ल्यावर कळेल कसं आहे. जवळपास किती 70% तर काम झालंय. फक्त आता खायचं राहील. खरं का नाही. बोल्या अरे गाणं बदल. तेच नको. सकाळच्या सांज वेळी. सकाळी नाही ग, संध्याकाळी आता. हे किती आता 3 आणि 3 6 आणि एक तळतोय, तो आहे 7वा. खाला बरं घ्यायचं. खाला बरं घ्यायचं. 7 वडी. खरं आहे की नाही. काय प्लेट आहे बाई. प्लेट बघा तुम्ही. प्लेट डीमार्टची प्लेट आहे. इंटर्नशिप वालंच काम झालं का. खायचं काम आहे ना. हो तिथं नंतर आणि रेट करायचंय माझ्या कुकिंग स्किलला, माझ्या साबुदाणा वड्याला. आउट ऑफ 0.00001. अशी कोणती रेटिंग आहे तुमची. अंजलीज रेटिंग. अरे ते वरचं राहिलं ना तळायचं. असं काय शेप बनणार तुम्ही. काय अर्थ आहे शेपचा. तिथे तेलच जात नाहीये नी. अजून एक टाकूयात आपण. ते तर शिजू दे. सॉरी शिजू देऊयात.
साबुदाणा वडा हा शिजतो. जसं कुकर मध्ये ठेवायचा, मग त्याला पाणी टाकायचं त्याच्यावरतून तिकडे जळ आणि हा झालाय. झाला ते आपलं कोणतं गाणं आहे रे? हम अपनों ही हम आप क्या? एक दिन आप यूं हमको मिल जाएंगे फूल ही फूल राहों में खिल जाएंगे मैंने सोचा न था. तर रेडी तर झाली डिश. हे बघा आता आमची डिश. चला आता खायचा टाइम आलाय. खायचा. कुरकुरीत तर दिसतोय. आतमध्ये वास काय घेतली त्याचा? अरे वा, मस्त. खरंच मस्त. देवा शपथ, विठ्ठलाची शपथ. खरं छान झाला. छान नाही, फर्स्ट अटेम्प्ट एक नंबर. छान झाला. चलो Bye bye. गुड नाईट. आम्ही आता खातो. खाऊन झाल्यावर परत सांगू. तर मित्रांनो, आजचा फराळ झालेला आहे एकादशीचं. आणि जे की आम्ही पहिल्यांदा ट्राय केलंय. काय? एकादशी आणि दुप्पट खाशी झालेली आहे. जे पहिल्यांदा ट्राय केलंय आम्ही साबुदाणे वडे. आणि ते की मस्त झाले. कारण की हात लागलाय ना आमचा. हे शेफ, आम्ही आचारी. तर दोघं ते एकत्र आल्यानंतर मस्तच होणार, हो का नाही? बरोबर आहे की नाही? बात तर सही आहे. तर चला आजचा व्लॉग इथंच एंड करूयात. आणि तुम्हाला परत एकदा आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा. हो की नाही? बंद करायचं काय? प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. प्लीज करून टाका.